सगळ्या शेतकऱ्यांचा माल असं वेगवेगळ्या ठेवतात. हे किरकोळसाठी असतो हा विकायला. ढीक करून ठेवतात बरोबर. कैरीचे येते, म्हणजे लोणच्याचे आंबे येते आणि पायरी. 5-6 नंतर एवढी रश सुरू होते ना, टेम्पोवाले येतात, कोण टू व्हीलर येतात आणि भाजीवाले येतात. जे किरकोळवाले आहेत ना, सगळेजण इथं अख्ख्या मार्केटमध्ये फिरून त्यांचा माल कलेक्ट करतात. त्यांचे ठरलेले असतातच गाडीवाले. लसूण बघा, लसूण काय रेट आहे शेट? होय, लसूण काय रेट आहे? 120 आणि 150 बरं का. मोठा माल आहे हा, 120 आहे आणि तो 150. पाकळीनुसार असतो बरं का. पालक दाखव तेवढं कमी असेल, जेवढं बघशाल ना तेवढं कमी पडणार. भाज्या एकसारख्याच आहे, फक्त वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या गाळ्यावरती येतात माल. गाजर बघा, किती पाकळ्या ते ना. पाकळ्यांचं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळा सांगितलं होतं. पाकळ्या वेगवेगळ्या असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये असतात. आता बाई मटके पण इथं होलसेलमध्ये विकले जाते. राजमा कसं आहे रे? हे फक्त 50 रुपयाला एक आहे. 50ला 3 आणि सिंगल असा 20 रुपये. ही बाहेरची साईड झाली. ही आहे काय, बाहेर आहे, बाउंड्री आहे. आता तुम्हाला आतले दाखवतो. हे आता माल रस्ता येते. वेगवेगळ्या प्रकारचा माल आहे ना, वेगवेगळं सेपरेट लावला जातो असं. आणि त्याचा रेट पण वेगळा ठेवला जातो क्वालिटीनुसार. आता निवडतो बरं. आली हे बटाटा आहे. सगळे इथं पिकअप लागले. सगळे माल उतरवतात, भरतात, काही जण नेतात. हे सगळे हमाल लोक आहेत. त्यांच्याकडे नुसतं टमॅटो आहे बरं का. अख्खा टमॅटोचा माल आहे. टमॅटो क्वालिटी बघ. रोड आहेत ना, पॅक होऊन जातात. म्हणजे 5-6 वाजता ना सगळेजण आतमध्ये यायचा प्रयत्न करतात आणि आतमध्ये माल भरण्यासाठी गर्दी होती.
लसूण बघा, क्वालिटी माल आहे. कोबीचा माल चाललाय बरं का, आणि डायरेक्ट पोत्याने विकला जातो, किरकोळ नाही तर. हा जो सुट्टा दिसतोय ना मला, हा किरकोळ जातो. हा जो पोत्यातला असतो ना तो ठोक जातो, म्हणजे तसंच तो जेवढा भरेल तेवढा घ्यायला लागतो, सुट्टा नाही देत त्याच्यात. आता हे पिशव्या आहे, हे पैसे आहे ना जवळजवळ 20 किलो किंवा 10 किलो असं मालानुसार असतं. आणि इकडे बघा केवढे ते. तुम्ही मार्केटमध्ये आला ना, पहिले 2 ते 3 पाकळे आहेत ना तुम्हाला किरकोळ भेटेल आणि बाकीचा ठोक भेटणार. हा सगळा ठोकचा आहे. डायरेक्ट हॉटेलवाले, शॉपवाले, ज्यांचे मोठे मोठे गाळे आहेत ना ते मोठा माल घेतात आणि जातात. आता बघा त्याच्यात पेरू पण आहे, पेरू आहे, काकडी भरलेला आहे तो, आणि तो ओपन नाही करत, डायरेक्ट त्याचं पॅकिंगच हे जातं, तेव्हा माल घेतात. लाल भोपळा हे असे करून ठेवलेले असतात गाळ्याचे टप्प्या. जसं गिरे गेलं ना तसं घेतलं जातं. 2 किलोच्या कमी दिलं जात नाही. 1 किलो ते 12 नंतर 1 नंतर जो राहील ना माल तो 1-1 किलोचा दिला जातो, पण 1 किलोपेक्षा कमी नाही. भोपळा, लाल भोपळा या एवढा घेतला. टेम्पो जागा पण बरा ना, काय करू नको. कुणाचा दंड पडतो, मी करू का दुसरं कोण करणार दंड. काय करायचं आजकाल ना व्हिडिओला लय त्रास व्हायला. कोण पण उत्सुक व्हिडिओ करतं ना, आणि कुठेही टाकतो, काही कारण नसतं. आपण कसं जेन्युइन टाकतो, म्हणजे ज्यांना गरज आहे ना त्यांना माहिती देण्यासाठी टाकतो, म्हणजे धंदेपाणी करतील. आता हे कसं आहे, तुम्हाला जर अस्सल माल पाहिजे असेल ना तर 4-5 वाजता या. 4-5 वाजता आला ना तुम्हाला भारीतला माल भेटणार. ते 6-7 वाजता आला ना तुम्हाला निवडलेला माल भेटणार. आता हा बघा क्वालिटी माल डायरेक्ट ट्रकमधनं डायरेक्ट शॉपवरती आणि फॅक्टरीवरती हे असे असतं. हे सगळे ठोक आहेत ना, सगळे 4-5 वाजता सगळेजण म्हणजे घेऊन जातात. म्हणून हे महत्त्वाचं आहे, तुम्ही धंदा कुठल्या टाईपचा आणि कसा करता. त्यासाठी ना तुम्हाला खूप म्हणजे मेहनत घ्यायला लागते आणि बघायला लागतं. ते मार्केट जाणून घ्या, नंतरच मग कळेल. इथं प्रत्येकजण खूप ॲक्टिव्ह असतो बरं का. कसं आहे रे, काय लावलं? 330 रुपये नाही बरं का. अशी धाकधूक का होते माहिती आहे का, काही जण त्रास देतात. आता व्हिडिओ रेकॉर्ड करताना काही जण म्हणतात करू नको, धमक्या देतात, नको करू बाबा, आमचं हे करू नको, ते करू नको. काही जणांना आवडत नाही व्हिडिओ केलेला, सगळं बोलतात नको करू तो. आता आपण शेवगा बघितला तो 30 रुपये किलो मान झाला जागेवर. आता हे फणस आहे, ते कसले फणस आहेत ना, भाजीचे पण फणस असतात आणि विकायचे पण असतात. यांची साईज छोटी आहे म्हणल्यावर भाजीची असणार आहे, कच्ची आहे.
हे भाजीचे आहेत का रे? हा भाजी आणि कसा किलो आहे? 20 रुपये. 20 रुपये. जसा बसेल तसा आहे ना. आणि हे बाहेरच्या भाज्या आहेत ज्या म्हणजे वेगळ्या टाईपच्या आहेत त्या. जास्त करून हे म्हणजे आपल्याकडचे नाही आहे, जेन्युइन जे असतात ना ते बाहेरचे आहेत ते. पण आता आपल्याकडे पण हा या टाईपचा माल पिकवला जातो बरं का. कोबी बघा. आणि शिमला मिरची वेगवेगळे प्रकार आहेत, कोबीचे वेगळे आहेत. आणि ते तो काय बरं त्याचं नाव नाही माहिती, नाही भरपूर आहे. आता बघा झूम करून दाखवतो. आणि आता आपण आलो आहे किरकोळच्या ठिकाणी, जिथं किरकोळ म्हणजे तुम्ही 10 किलो 1 किलो 2 किलो हे असे पण घेतले जातात. आणि फणस आहे, आता कच्चा आहे. फणसाचा पण सीझन सुरू झालेला आहे. फणस आहे ना वेगवेगळ्या टाईपचा येतो. कच्चा आहे पण भाजीचा आहे. वाटाणा खाऊशीला वाटतं. झालं का लागेल? झाले की 2 पोळी काढली. अरे वेगवेगळ्या गावातला आणि वेगवेगळ्या फणस बरं का. काही पिकलेलं आहे, काही कच्चं आहे. आणि हा कच्चा आहे सगळा. ही कैरी आहे, आंबा नाही. हा कैरी आहे लोणच्याची. हे जे गाळ आहेत ना पहिले दोन पाकळ्या मी तुम्हाला म्हणलं तर 2, तर हे सगळे आहे ना इथून तो हा सगळा 2 सगळं किरकोळच आहे. म्हणजे तुम्ही 5 किलो 1 किलो 10 किलो हे घेऊ शकता किरकोळमध्ये. आणि तर व्हरायटी भरपूर भेटतात. आणि सगळेजण आता रचून ठेवावे लागले तर ओपन करते ते. जसं गिऱ्हाईक येईल तसं दिलं जातं. आवळ्याचा सीझन तर संपायला लागलं तरी येतोय. हा आता काय रेट आहे आवळ्याला? 90 रुपये. तरी बारीक साईज आहे ना रे. मोठे जरा डॅमेज. आता सीझन संपला ना जवळजवळ, शेवटचा असेल मला वाटतं. हे याला काय म्हणतात ते? बोकरं. हे का कसे म्हणजे भाजी करून खातात का? हां हे बोकरं आहे ते जातात म्हणजे याचं लोणचं पण होतं आणि भाजी पण होतं. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता 4-10 झालेले आहेत त्यामुळे एवढा रश नाही आहे. जेव्हा तुम्ही 5 आणि 6 आणि 7 वाजता येचाल ना, पाय ठेवायला पण जागा नसणार इथं. आणि काल होतं शनिवारचा सुट्टी असल्यामुळे रविवारी फुल मार्केट असतं आणि सगळ्यांना माल पाहिजे असतो रविवारचा.
आपल्या मित्राला पण भेटायला जायचं आहे फ्रूट मार्केटमध्ये पण आता माल ठेवला जातो. तो जास्त करून होलसेल नाही द्या, जास्त करून असं मोठं म्हणजे जास्त क्वांटिटी विकला जातो या टाईमला. नंतर मग बाहेर स्टॉल लावले जातात. मिरची बघितली, ही मिरची भारीतली आहे, तळून खायला भारीतली आहे. एक नंबर आहे कलर. काय रेट आहे रे या मिरचीचा? 70 रुपये किलो आहे मिरची जरा कमी झाली आहे बाजारात यायला. आणि काळी कितीला? ही पण 70 आहे का? काळी 80 आहे आणि ही पांढरी ते 70 आणि ही 80. ही जास्त चालते, ही पण चालते, पण हे तळायला जास्त करून. पहिल्या याच्यात पण तिखट यायची, पण आता याच्यात जास्त तिखट येत नाही, कमी येते. सगळ्यात जास्त आता आवडीची ही झालेली काळी. आणि हे यांच्याकडे ना 12 महिने भुईमुग भेटतो का. भुईमुगाचं यांच्या शेंगा भारीतल्या असतात. आता शेंगाचं सीझन नाही आहे तरी देखील येणार आहे शेंगा. आता बाहेर तर 50 आणि 100 रुपये. शेंगा कशा आहेत रे आता काय रेट चालले शेंगाचा? 55ला गेला का आज? इथं आता 55 झालेला आहे. कमीत कमी किती किलो घ्यायला लागतं? काय रेट आहे रे? काय रेट आहे? पोतं घेतलं तर 65 आणि असं किरकोळ नाही भेटत. नाही विचारतो. मालवारी इकडं 65 म्हणतात ते माल भारतले. आता खाली टाकणार आहे काय? बघू बघ जरा खाली कसं टाकते ते माल जरा बघू. आता आपण फळ मार्केटमध्ये आलेलो आहे. हे डाळिंब आहेत. आणि बाहेर स्टॉल लावते ते ना, ते किरकोळसाठी असतात आणि आतमध्ये ठोकचं असतं. आणि इथं निलाव चाललेलं आहे बरं का. मार्केट बघावं तेवढं कमी असतं आणि या मार्केटमध्ये एवढे व्हरायटी आहेत ना, म्हणलं तर महाराष्ट्र बाहेरचा पण इथं माल येतं. कलिंगड बघा तेवढा साईजचा. हे आहेत जास्त करून स्वीटकॉर्नचे सेलर आहेत. होलसेल आहे बरं का यांचा. जर तुम्हाला धंदा करायचा असेल ना, तर बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला हे काय करा की भाजी मार्केटला या, सकाळी या, लवकर या. तुम्हाला चांगला माल भेटेल, चांगल्या क्वालिटीचा, पण रेट पण तसाच असतो बरं का.
जर तुम्हाला कमी रेटचा ते घ्यायचं असेल ना, थोडं उशीर आहे, आपण तुम्हाला किती आहे त्याला चॉईस नाही भेटणार. तुम्हाला जो राहिलेला माल आहे ना तोच बघायला भेटणार आहे तुम्हाला. तो बोले उसमें गर्मी थी ना. आणि तर जेवढा माल बघायचा तेवढं कमीच आहे आणि रेट पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या शेतकऱ्याचे क्वालिटीनुसार रेट आहेत. आमचं आता आणि हे पण आता असे स्टॉल आहे ते बाहेर लागलेले असतात बघा. आणि जे असतात म्हणजे लोकल माणसं, काय जण डायरेक्ट येतात आणि डायरेक्ट तुमचं स्वतःचं 1 किलो 2 किलो घेऊन जातात. काय जण आठवड्याचं भरून नेतात. आणि इथं चांगलं आहे म्हणजे माल तुम्हाला डायरेक्ट भेटणार शेतकऱ्याचा गळ्यावरती. तर मित्रांनो, आपले चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला बाय.